एक महत्त्वाची बातमी हगवणे कुटुंबियांचे निकटवर्तीय जालिंदर सुपेकरांच्या अडचणीत वाढ झाली। जालिंदर सुपेकरांवर 550 कोटी मागितल्याचा आरोप एका वकिलाने केला। कैदी असलेल्या गायकवाडकडे जामिनासाठी पैसे मागितल्याचा सुपेकरांवर आरोप आहे। वैष्णवी हगवणेच्या मृत्यू प्रकरणानंतर सुपेकरांवर 6 मोठे आरोप केले गेलेत। जालिंदर सुपेकरांवर 6 मोठे आरोप, 550 कोटी मागितले, वकिलाचा आरोप, सुपेकरांचे मेहुणेही अडचणीत। वैष्णवी हगवणे मृत्यू प्रकरणानंतर जालिंदर सुपेकर यांच्या अडचणीत वाढ झाली। जालिंदर सुपेकर यांच्यावर रोज नवनवे आरोप होत आहेत। आतापर्यंत सुपेकर यांच्यावर 6 मोठे आरोप झाले। हगवणे कुटुंबाला पिस्तुलाचा परवाना मिळवून देण्याचा आरोप सुपेकरांवर झाला। सुपेकरांनी कैद्यांना 300 कोटी रुपये मागितले असा आरोप धस यांनी केला। अमरावतीच्या तुरुंगात असलेले कैदी गायकवाड यांच्याकडे सुपेकर यांनी 550 कोटींची मागणी केल्याचा आरोप वकील कराड यांनी केला। गायकवाड पितापुत्रांचं सोनं जप्त करताना सुपेकर यांनी 150 कोटींचा भ्रष्टाचार केल्याचा आरोप कराड यांनी केलाय। सुपेकर यांनी येरवडा कारागृहात कैद्यांच्या दिवाळी फराळात आर्थिक अपहार केला असा आरोप राजू शेट्टींचा आहे। सुपेकर यांचे वादग्रस्त मेहुणे पीआय शशिकांत चव्हाण यांचं प्रमोशन केल्यावरूनही सुपेकर यांच्यावर आरोप सुरू झालेत। एक विशेष कक्षामध्ये नानासाहेब गायकवाड, गणेश गायकवाड यांना बोलवलं, बोलवून त्यांना तिथं धमकावलं। तुझ्याकडे 1,500 कोटीची प्रॉपर्टी आहे, हे सगळं प्रकरण मी तुला सॉर्ट आउट करून देतो, मला 550 कोटी रुपये दे। मग मी एका दिवशी जेल व्हिजिट केली असता मला माझ्या आरोपींनी हे सर्व सांगितलेलं। राजू शेट्टी यांनीही आयपीएस सुपेकर यांच्यावर गंभीर आरोप केलाय। कैद्यांसाठी आणलेल्या दिवाळी फराळातही सुपेकर यांनी आर्थिक गैरव्यवहार केल्याचा आरोप शेट्टींनी केलाय। महाराष्ट्रातली जी कारागृह आहेत त्या कारागृहामध्ये वेगवेगळ्या ज्या वस्तू राशन खरेदी केलं जातं त्याच्यामध्ये मोठा घोटाळा झालेला आहे आणि हे गेल्या 3-4 महिन्यापासून सातत्याने मी त्याचा पाठपुरावा करतोय। अतिरिक्त पोलीस महासंचालक काहीतरी होते, तर या दोघांनी मिळून खरेदीमध्ये हा मोठा घोटाळा केलेला आहे। जालिंदर सुपेकर यांचे मेहुणे असलेले शशिकांत चव्हाणही वादात सापडलेत। शशिकांत चव्हाण हे पुण्यातल्या खडक पोलीस ठाण्यात पोलीस इन्स्पेक्टर आहेत। शशिकांत चव्हाणांवर एका प्रकरणात आत्महत्येस प्रवृत्त केल्याचा गुन्हा दाखल आहे। तरीही शशिकांत चव्हाण यांना प्रमोशन कसं मिळालं असा सवाल उपस्थित झालाय। शशिकांत चव्हाण यांच्या प्रमोशन मागे सुपेकर यांचीच ताकद आहे का असे प्रश्न विचारले जाऊ लागले। सुपेकर असो, त्यांचे मेहुणे असो, हे सगळे पोलीस ऑफिसर्सच्या नावावर एक धब्बा आहे। अशा अधिकाऱ्यांना त्यांनी सस्पेंड करून त्यांची चौकशी करायला हवी, तरच पोलीस डिपार्टमेंटमध्ये हा एक स्ट्रॉंग मेसेज जाईल की असा भ्रष्टाचार कोणी करू शकत नाही। जालिंदर सुपेकर यांनी हे सर्व आरोप फेटाळून लावले।